3 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न रंगवणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले। ही घटना नक्की काय ते बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। अंजली बिरेंद्र सिंग गौतम असं मृत तरुणीचे नाव आहे। ती आईसोबत राहत होती। बिरेंद्र सिंग गौतम यांचे 4 वर्षापूर्वी अपघातात निधन झाले होते। 10वी नंतर अंजली बजाजनगरातील एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नोकरी करून आईला हातभार लावत होती। अशातच अंजलीची काही दिवसांपूर्वी रोहित कारभारी आव्हाड या तरुणासोबत मैत्री झाली होती। या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले। त्यानंतर अंजली आणि रोहित यांनी लग्न करून आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला। दरम्यान या प्रेमविवाहाला दोन्ही कुटुंबियांकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने दोघांनी घरातून पळून जात पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे लग्न केले। त्यानंतर काही दिवस पर्यटन करून रोहित व अंजली वाळूज MIDC परतले। घरी परतल्यानंतर या नवीन जोडप्याने सुखी संसाराचे स्वप्न रंगवण्यास सुरुवात केली। प्रेमविवाहानंतर काही दिवसात रोहित व अंजली यांच्यात वाद सुरू झाले। पती व सासरकडील मंडळी कुरबुरी सुरू झाल्यानंतर अंजलीने या प्रकरणाची माहिती आईस दिली होती। काही दिवसांपूर्वी MIDC वाळूज पोलीस ठाणे गाठून अंजलीने पती व सासऱ्याच्या मंडळी विरोधात तक्रार दिली। आईच्या घरी अंजली ही अबोल राहत होती। आई गीता या कंपनीत कामासाठी गेल्यानंतर अंजली घरी एकटीच होती। कंपनीत गेल्यानंतर गीता यांनी अंजली हिच्या मोबाईलवर सतत संपर्क करूनही ती प्रतिसाद देत नव्हती। अखेर त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली। शेजाऱ्यांनी घरात डोकून पाहिले असता अंजलीने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले। गीता यांनी लागीच घर गाठले। लेकीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला। पती रोहित व सासरच्या मंडळींच्या छळामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप करीत दोषी विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी गीता यांनी केलेली आहे।